नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन व्यवसाय. एका मराठी माणसाच्या नवीन व्यवसायाला आपण भेट द्यायला आलेलो आहोत. बदलापूर स्टेशन जवळ पाटीलपाडा या ठिकाणी समर्थ कॉटन हाऊस या नावाने हा व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे आणि हा व्यवसाय आमचेच मित्र समर्थ झुंजारराव यांनी केलेला आहे. तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला वगैरे आजूबाजूला बघत असाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स आहेत. पण त्या बदलापूरकरांना काय व्हरायटी मिळणार आहे, त्याची कॉस्टिंग काय असणार आहे आणि बदलापूरकरांसाठी काय ऑफर आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपला माणूस व्हीएम या युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुमच्या या नवीन व्यवसायाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर माझा प्रश्न असा आहे की ह्या व्यवसायाची तुम्ही सुरुवात कशी केली आणि तुम्हाला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं? आता दुकानाची सुरुवात जशी होती तेव्हा माझी नुकताच 12वी झाली होती आणि तेव्हा कोविडचा काळ चालू होता. तर त्यामुळे आर्किटेक्चरला मला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण त्याला कमीत कमी 1 वर्ष लागणार होता. तर माझी अशी इच्छा होती की मला काहीतरी व्यवसाय करायचा होता. मग मी एक बिस्लरीचा ट्राय केलं, त्याच्यानंतर काहीतरी एक स्नॅक्सची एजन्सी, पण त्याच्यात काय एवढा प्रतिसाद आला नाही मला चांगला. मग नंतर माझे वडील जे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये मॅनेजर आहेत, तर त्यांनी मला कपड्याची आयडिया दिली, तू असं असं करून बघ. तर आम्ही माल वगैरे घेतला. सुरुवातीला जे रिलेटिव्ह वगैरे होते त्यांच्याकडे बसून बसून आम्ही पीस ते विकले. अशी करत स्टार्टिंगला मी टेलर पकडले. माझी गाडी होती, त्यात मी पीस घेऊन जायचो, 80-80 पीस दाखवायचो. त्यात त्यांना एक स्टार्टिंगला जेव्हा आयडिया नव्हती तेव्हा 7-7 दिवसाची क्रेडिट द्यायचो मी. तर असं करत करत मला प्रतिसाद चांगला मिळाला, कारण कपडा आपला चांगला होता आणि रेटही कमी होते. तर मग नंतर एक ट्राय केला, दिवाळी आलेली, बोललो महिन्याभरासाठी आपण एक प्रयत्न करूया, फक्त एक सेल काउंटर म्हणून. तर मी एका रात्रीमध्ये पूर्ण गाळा रेडी केला. एक जे आपले कॅटरर्सचे जे टेबल असतात ते टाकले आणि रात्री 4ला मी माल लावला आणि 7ला याची ओपनिंग केली रिबिन कापून. तर त्याच्यानंतर माझी अशी आयडिया होती आपण 1 महिना इथे बघू, कारण माझं जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा मी हे दुकान बंद करेल. पण त्या पहिल्या दिवशी सेलिंग झाली. असं करत कपड्याचा गिरायक बोलला तर कमीत कमी 3 महिन्यांनी येतो. पण आपला जो कपडा होता तो लोकांना एवढा आवडला का ते 1 महिन्यात कस्टमर रिपीट झाले. मग 1 महिन्यानंतर माझी आई जी आहे ती हाऊसवाईफ आहे, तिची अशी इच्छा होती आपण साडी ठेवूया, म्हणजे जे जेंट्स येतील त्यांची फॅमिली आली तरी त्यांना रिटर्न जाता येणार नाही. बरोबर. तर मग साड्या वगैरे ठेवल्या आणि 3 महिने बघू चला 3 महिने आपण गाळा आपल्याच ओळखीचा याचा होता. तर मग 3 महिने आम्ही ठेवला गाळा. पण एक असा त्याचा फायदा आला का जो गिरायक होता कपड्याचा 3 महिन्यांनी तो गिरायक रिपीटच झाला. मग असा करत आम्ही वर्षभर ठेवला. मध्ये जेव्हा मी दिवाळीला ओपनिंग केली तेव्हा जे गिरायक आले ते दिवाळीला आलेच. आणि व्यवसाय करणं तुम्हाला पण माहिती आहे सोपं नाही, पाय खेचणारे भरपूर असतात. पण सुखरूप आपण इथे 5 वर्षापर्यंत पोहोचलो. आज मी माझा गाळा कोपऱ्यात होता खाली, तिथून मी फ्रंटला आलो बेसमेंटला, त्याच्यानंतर वरती येऊन आज मी वरच्या गाळ्यात फ्रंटला आहे. असं करत आज मी व्हरायटी वाढून आज नव्याने याची ओपनिंग केली. बाय प्रोफेशन मी एक आर्किटेक्ट आहे, पण मला सुरुवातीपासून अशी आवड होती का मला माझ्या नावाचे व्यवसाय चालले पाहिजेत. त्यामुळे माझा आर्किटेक्टचा एक ब्रँड पण आहे समर्थ ऑफिशियल, आणि हा जो व्यवसाय आहे तो माझ्या स्वतःच्या नावाचा आहे समर्थ कॉटन हाऊस, जो मी गेले 5 वर्षापासून चालवतोय. तर दादांनी आपल्याला आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की समर्थ कॉटन हाऊस आणि समर्थ आर्किटेक्ट किंवा आर्किटेक्ट संदर्भात ज्या ज्या गोष्टी असतील त्यांचा एक व्यवसाय आहे. त्या माध्यमातून सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यांना तुम्ही फॉलो करू शकता. इन्स्टाला पेज आहे त्यांचं. आपण या व्हिडिओच्या शेवटीला त्याची इंस्टाग्राम लिंक असेल किंवा युट्यूब चॅनल असेल त्या सर्व लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्या माध्यमातून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. तर मला अजून एक आपला नेहमीप्रमाणे आपण प्रश्न विचारत असतो की मराठी माणूस व्यवसाय करायला मागत नाही किंवा व्यवसायात जायला मागत नाही, तो नोकरी पत्करतो. पण तुम्ही एक मराठी व्यावसायिक, मराठी तरुण उद्योजक म्हणून आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? शक्यतो आताची यंग पिढी आहे, बऱ्याच म्हणजे जेवढा व्यवसायात पडता येईल तेवढा पडा. नोकरी तर करावीच लागते प्रत्येकाला घर चालवण्यासाठी, पण नोकरी करता करता साईड बाय साईड काहीतरी एक व्यवसाय ठेवा. तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलेलं आहे की आपण व्यवसाय नोकरीसोबत व्यवसाय केला पाहिजे. पण नोकरी ही रिस्क आहे आणि व्यवसाय सुद्धा रिस्क आहे. पण नोकरीपेक्षा व्यवसाय उत्तम असतो, कारण व्यवसायामध्ये नफा तोटा हा आपलाच असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान नसतं. त्यामुळे आपण नोकरीसोबत व्यवसाय केला तरी चालतो किंवा फुल टाइम व्यवसाय जरी आपण केला तर मराठी माणूस आपलं स्वतःचं काहीतरी करू शकतो. जसं समर्थ दादांनी स्वतःचे 2 ब्रँड चालू केलेले आहेत आणि त्या ब्रँडला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्यांना संपर्क करू शकता. तर अधिक माहितीसाठी मी सगळे डिटेल्स आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. त्या माध्यमातून तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करा, संपर्क करा आणि जास्तीत जास्त ह्या समर्थ कॉटन हाऊस मधून खरेदी करा. धन्यवाद.